श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग. सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्री गुरुचे श्रीचरण होत. त्यास नमस्कार करू. त्या श्री गुरुचरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते. सकल विद्या जिव्हेवर येतात. वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते. नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. वेगवेगळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायाची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्व स्वाधीन होते. जेव्हा हृदय श्री गुरुचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. त्या श्री गुरुच्या चरणांना आता नमस्कार करून मी ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो. तो ब्रह्मदेवाचा जनक व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला, अर्जुना ऐक, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते, हे मोजके 3.5 हातांचेच आहे अथवा तेवढे व कसले आहे, हे क्षेत्र माळ जमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे, कोणाच्या मालकीचे आहे, इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील तिकडे लक्ष दे. क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरिता वेदांची नेहमी बडबड सुरू आहे व याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट करावयाला लावले. क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शने हात टेकीस आली. तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत. शास्त्राचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चया संबंधाने जगात वादविवाद चालू आहे. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळविता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपल्या निर्णया संबंधाने जो अभिलाष आहे की माझाच निर्णय बरोबर आहे असे, त्याचे बल असे आहे की तो घरोघरी याचीच काथ्याकूट करावयास लावतो. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरिता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक वेगळीच बडबड करावयास लागले. तो पाखंडी वेदांना असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी ठेवली आहे. आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा. पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोच विधी करतात, परंतु वेदोक्त कर्म मात्र निंदितात. त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ती ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूच्या योगाने घाबरलेल्या त्या योग्यांनी वनाचाच रस्ता धरला व तेथे शम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास सर्व संग सोडावा लागला व त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता जोराने पुढे आली, तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. येथून पुढे ज्ञानदेव क्षेत्रासंबंधी निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात. जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालविण्याचा बारदाना, बैल व नांगर, गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ म्हणजेच अपान, व्यान, उदान व समान हे 4 वायू आहेत आणि मनासारखा चपळ कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे.
तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग विहित कर्म करण्याची संधी दवडून आणि अन्यायांचे बीज पेरवून कुकर्मरूपी सर्व आटोकाट मेहनत जर त्याने करविली, तर जे बीज पेरतो त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःखे भोगतो. अथवा विधीची योग्य कर्मे साधून जर सत्कर्म रूप बीज पेरले, तर शेकडोंचे शेकडो जन्म सुख भोगावे एवढे अचाट पीक येते. त्यावर प्रकृतीवादी म्हणतात, तुम्ही जीववादी म्हणता हे बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा. अहो, जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो आणि क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते, तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समजा. हिच्याजवळ शेतकी चालविण्याचा सर्व बारदाना घरचा आहे, म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच वाहते. या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे ते 3 गुण सत्व, रज, तम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. प्रकृतीने 3 कामे या तिघांकडे नेमून दिली आहेत. रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो. एकटा तमोगुण काढणी किंवा कापणी करतो आणि मग तमोगुण हा महत तत्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्यावेळी तेथे त्या महत तत्वाच्या खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी किंवा संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. अहो, परब्रह्म रूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कुठे आहे? क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो, ती तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळेच व्यक्त दशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरणरूप मशागतीने सारखी करून स्वेदज आदी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली. मनुष्य शरीररूपी शेताच्या 2 बाजूस कर्माकर्मांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राने तयार केली. त्या रानात येण्या जाण्याकरिता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे लागणार नाही असे जन्म मृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारे तयार केले. मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तिथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचरांची लागवड करविली. याप्रमाणे परब्रह्मरूपी संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले. ते म्हणाले, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची सेज लीन अवस्था जर मानावयाची, तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. आकाशात मेघांमध्ये पाणी कोणी भरले? पोकळीत ताऱ्यांच्या समूहास कोणी धारण केले? आकाशाचे छत कोणी व कधी उभारविले? वाऱ्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा आहे? शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण करतो? त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील, त्याला जो नीटनेटके जपेल, त्यासच हे उपभोगास मिळते व इतरांना उपभोगावयास मिळत नाही. असे स्वभाववादी बोलले तेव्हा आणखी एक म्हणजे काळवादी रागाने म्हणाले की हे तुमचे बोलणे फार चांगले आहे. तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो?
मृत्यूरूपी रागीट सिंहाची क्षेत्र ही दरी आहे असे आम्हास वाटते. पण या वेगवेगळ्या मताभिमानी लोकांची व्यर्थ बडबड आता पुरे. या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाच्या राहण्याचा जो सत्यलोक, त्या सत्यलोक रूपी हत्तीवर सुद्धा काळाने चपेट घातली. हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नव्या लोकपालांचे व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. या काळरूपी सिंहाच्या आंगच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निस्सत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात. सर्व आकार मात्र पदार्थ हाच हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे. म्हणून सर्व काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे असे काळवादी म्हणतात. अर्जुना, असे हे क्षेत्राविषयी विविध वाद आहेत. नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्र संबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत. अनुष्टुप छंदादी जी वेगवेगळ्या प्रकारची या क्षेत्रासंबंधी काव्यरचना आहे, ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात. ऋग्वेदातील जे बृहत साम नामक सूत्र आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे. त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेले आहे. तथापि या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही. आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी व मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्र निर्णयाकरिता आपापली बुद्धी खर्च केली. परंतु क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा हे अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळले नाही. अर्जुना, आता यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो. तर 5 महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रियांचा समुदाय, एक मन, 10 विषयांचा समुदाय, सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना व धृती सर्व मिळून 36 तत्वे, याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट करून सांगितले जाईल. आता महाभूते कोणती व विषय कोणते, इंद्रिये ती कशी, हे वेगवेगळे एक एक सांगतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज. जागृत अवस्थेत स्वप्न जसे लीन असते, अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार आहे तो गुप्त असतो. ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर प्रकट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो, त्याचप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो, त्यावेळेस जो देहाला चोहीकडे नाचवितो आणि कर्म करण्यास लावतो तो अहंकार होय. अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. ती अशी की अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेष करून लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. आता पुढची बुद्धी म्हणतात ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात. त्या सुखदुःखांच्या लुटीचा अंतःकरण जेव्हा जीवाला हिशोब द्यावयास लागते, तेव्हा सुख व दुःख या दोन्ही विषयी ही जी योग्य निवड निश्चित करते, हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे शुद्ध, हे अशुद्ध, याप्रमाणे जी निवड करते, जिला निंद्य व उत्तम हे दोन्ही कळते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, जी तेज तत्वाचे उत्पत्ती स्थान आहे, जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत राहते, ती सर्व बुद्धी होय असे तू समज. आता अव्यक्ताचे चिन्ह ऐक. अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त म्हणून आहे. सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकविली तेव्हा परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी तेथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली. तेथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे. तिला अव्यक्त हे येथे दुसरे नाव आहे. जीवरूप प्रकृतीला अव्यक्त का म्हणावयाचे
याबद्दल ऐक. रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात, देह गेल्यावर देहादिक उपाधी केलेल्या कर्मांच्या पोटात लीन होऊन असते, अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते, वस्त्र पण तंतू रूपाने राहते, त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन जातात ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक. कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत असे समज. या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या 5 इंद्रियांच्या द्वाराने सुखदुःखाची वाटाघाट करते. नंतर जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आणखी 5 इंद्रियांचे प्रकार आहेत. कर्मेंद्रिय ज्यास म्हणतात ती ही समज असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणांची स्त्री आहे तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे या 5 द्वारांनी होते. याप्रमाणे 10 ही इंद्रिये सांगितली असे देव म्हणतात. आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक. मन हे इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या आश्रयावर चंचलपणाने असते. आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळावरील लाटांप्रमाणे त्याचा व्यर्थ खोटा भास होतो. रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे त्या शरीरात एकच वायुतत्व स्थान भेदे करून पंचप्राण व पंच उपप्राण असे 10 प्रकारचे असते. मग त्या 10 प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामध्ये ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागांचा आश्रय केला. त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे आश्रयरहित राहिले म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बळ धरले. ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर अशा बुद्धी व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले. त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली. ते प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला त्याचे बळ आहे. ते अहंकाराला अखंड चेतविते. ते इच्छेला वाढविते, आशेला चढविते व ते भयाचे संरक्षण करते. द्वैत जेथे उत्पन्न होते त्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व ते इंद्रियांना विषयात ढकलते. ते आपल्या संकल्पाने सृष्टी बनविते व लागलीच विकल्पाने मोडते. मनोरथाच्या उतरंडी उतरते व रचते. ते भ्रांतीचे कोठार आहे. ते वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व त्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे. अर्जुना, तेच मन होय. आता विषयाची वेगवेगळी नावे ऐक. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकारचे विषय आहेत. या 5 द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते. जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात तसे ज्ञान भांबावते. मग तोंडाने स्वर, अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे हे 5 कर्मेंद्रियांचे खरे 5 विषय आहेत. त्यांचा डोंगर बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो. याप्रमाणे हे 10 विषय या देहामध्ये आहेत. आता इच्छा काय तेही सांगण्यात येईल. मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने अथवा दुसऱ्यांच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात. शब्द कानावर येऊन पडताच जी वृत्ती जागी होते. इंद्रिय व विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते. जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंड खुपसतात. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयाची गोडी असते ती इच्छा आहे असे तू समज. इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला द्वेष असे म्हणतात. यानंतर सुख ते या प्रकारचे आहे असे समज. ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो, जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते व त्यांचे व्यापार बंद करते,
जे देह स्मृतीचे बळ मोडीत येते, जे उत्पन्न झाले असता प्राण शांत होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीच्या वर वाढते, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून त्यास येथे थोपटून गाढ निद्रा आणते, जीवाला आत्म्याचे ऐक्य ज्यावेळी प्राप्त होते तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे. अर्जुना, अशा स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दुःख असे समज. ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेच. या दोनच गोष्टी म्हणजेच मनाची स्थिरता व मनाची चंचलता या सुखदुःखाला कारणीभूत आहेत. जी पायांच्या नखापासून ते मस्तकाच्या केसांपर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते, जी तीनही अवस्थांमध्ये बदलत नाही, मन बुद्धी वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी शरीररूपी वनाचा वसंत ऋतू आहे, जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, तीच चेतना होय असे समज. आपला लवाजमा वगैरे किती आहे हे राजास ठाऊक नसतानाही त्याच्या आज्ञेने सर्व गोष्टी घडतात. अथवा पूर्ण चंद्राच्या उदयाने समुद्रास भरती येते, पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते. अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास हालचाल करावयास लावते. अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करावयास लावते. कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती ही जडाला चेतन दशेला आणते. याप्रमाणे जडाला चेतन दशा आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक. पंचमहाभूतांमध्ये एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही का? पाण्याला तेज आटवून टाकते. तेजाचे आणि वायूचे वैर आहे आणि आकाश तर स्वभावतः वायूला नाहीसे करते. त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वाहून स्वरूपतः वेगळे असते ते हे आकाश होय. अशी पाचही महाभूते एकमेकांना सहन करीत नाहीत. असे त्यांचे स्वभावतः वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रकट होतात. वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नव्हे, आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतात. याप्रमाणे ज्यांचे स्वभावतः एकमेकांशी पटत नाही त्यांची एकमेकांशी मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो. वर सांगितलेल्या या 35 तत्वांचा जीवाभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे 36वे संघात नावाचे तत्व जाणावे. याप्रमाणे 36ही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात. चाक जू वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवास एकत्र मिळून जसे देह हे नाव येते, हाती घोडे वगैरेच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते, किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्य असे म्हणतात, ढगांचा समुदाय आभाळ या नावाने बोलला जातो, सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते, तेल वात व अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे याला लोकात दिवा असे म्हणतात. त्याप्रमाणे ही 36 तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे शरीर रूप शेतात पाप पुण्य रूप पीक पिकते. म्हणून आम्ही कौतुकाने या देहाला क्षेत्र असे म्हणतो. कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात, पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत, परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरा अखेरपर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते ते सर्व क्षेत्रच होय. गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो. क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले, म्हणून आता उदार ज्ञान ऐक. ज्या ज्ञानाकरिता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात,
ज्या ज्ञानाकरिता योगी सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करीत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात, ज्या ज्ञानाकरिता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यावधी यज्ञांच्या अनुष्ठानातून पार पडतात, कर्मरूपी वेलाची उलथापालत करून त्याचा त्याग करतात, ज्या ज्ञानाकरिता कित्येक उघड्या अंगांनी भजन मार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात, याप्रमाणे मुनीश्वरांना ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरिता वेदरूपी झाडाचे पान न पान हिंडतात, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, ज्या ज्ञानाचा प्रवेश अविद्या नाहीशी करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो, जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्यच नाहीसे करते, द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते, जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठाव ठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते, जे हे आपले आणि ते दुसऱ्याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला जे ज्ञान व्यापून टाकते, ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो, जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन शुद्ध करता येते, देह बुद्ध्यादी अनात्म पदार्थ मी आहे म्हणजेच मी जीव आहे असा भ्रमाचा क्षयरोग आत्म्याला झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो, ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर बुद्धीला ते ज्ञान जाणता येईल, पण डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही. तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रकट करते तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवितात. अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते, ते पाणी जरी डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून कळते. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवितो. आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रकट होतो किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो, अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो, अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो, त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो, ती लक्ष देऊन ऐक.